टफ अभ्यासक्रम म्हणूया, याचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम होतोय? जे पूर्वी 10वीच्या विद्यार्थ्याला शिकवलं जायचं ते आज 8वीच्या विद्यार्थ्याकडून अपेक्षित आहे. ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात त्यांचं प्रमाण खूप वाढलंय शाळेमध्ये. गॅदरिंग्स, कल्चरल इव्हेंट्स, या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज गरजेच्या आहेत. अनेक पालकांचं पण असं म्हणणं आहे की त्यांच्या मुलांची एकाग्रता कमी होते. जितका जबाबदार त्या मुलाचा स्क्रीन टाइम आहे एकाग्रता कमी व्हायला, तितकाच जबाबदार त्या मुलाचा पालक सुद्धा आहे त्यांची एकाग्रता कमी. पालक आणि मुलांमधला जो संवाद आहे तो खूप कमी होत जातोय. एव्हरीबडी इज थिंकिंग दॅट वेअर इज माय ओन प्रायव्हसी. पुढच्या 25 वर्षात पॅरेंटिंग आणि टीचिंग मध्ये काय बदल होतील? डिपेंडन्सी झाली आहे पालकांची. शाळेत टाकलं शाळा पाहून घेईल, क्लास लावलाय क्लास पाहून घेईल. शाळेची, कॉलेजची, ज्युनियर कॉलेजची मुलं ब्रेकअप झाले की तुटतायत. नमस्कार, अनसीन मराठीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपल्या पॉडकास्टमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत प्राध्यापक दिनेश ताठे सर, जे गेल्या 15 वर्षांपासून युनिक अकॅडमी पुणे येथे UPSC आणि MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्याचबरोबर माइंड मॅपर करिअर काउन्सिलिंग सेंटरचे ते संचालक देखील आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी आज सरकारी क्षेत्रात कार्यरत आहेत, म्हणजे IAS, IFS, डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत. आणि ते आता सध्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, करिअर काउन्सिलिंग या विषयांवर अनेक शाळांमध्ये व्याख्यानं सुद्धा देतात. सर, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप स्वागत. धन्यवाद. सर, आज आपण आधुनिक पालक, आधुनिक मुलं आणि ट्रेडिशनल पालक या विषयावर बोलणार आहोत. आजकाल आपल्याला असं खूप बघायला मिळतं की मुलांचे विचार, म्हणजे जेन झी, जेन अल्फा असं आपण म्हणतोय, ते खूप पुढे गेलेत आणि पालक कुठेतरी मागे राहिलेत असं वाटतं. मग यांची जुगलबंदी नेमकी कशी आहे? निश्चितच खरं तर हा एक गंभीर प्रश्न आहे. मी समस्या म्हणणार नाही याला, कारण तसं म्हणायला गेलं तर प्रत्येकच नवीन पिढीला जुनी पिढी ही खूप जुनी वाटत असते. म्हणजे मी गमतीनं नेहमी उदाहरण देतो की हा जो बॉलिवूडमधला काळ होता ज्यामध्ये तुम्ही दिलीप कुमारजींनी काम केलं होतं, सिनियर कलाकार होते, तर नवीन पिढीची जी मुलं होती ज्यांना शाहरुख खान, सलमान खान ह्या पिढीमध्ये जे वावरत होते त्यांना जुनी मूवीज नव्हते बघायचे, त्यांना ते कालबाह्य वाटायचे. नंतर शाहरुख, सलमान खानच्या काळाला आज जी पिढी आहे ती कालबाह्य समजते, कारण आज त्यांना नवीन सिनेनट आवडतात. सो प्रत्येकच पिढीमध्ये हा एक प्रॉब्लेम असलेला आहे की त्यांना जुनी पिढी फार जुन्या विचारांची वाटते आणि नवीन पिढीला असं वाटतं की आम्हीच पुढच्या आहोत. परंतु त्याच्याही पुढे नवीन पिढी येत राहते आणि हे काळाचा भाग आहे, महिमा आहे. त्यामुळं हा जो काही प्रश्न आहे तो पिढी जाते. परंतु जुगलबंदी म्हणाल तर एक गोष्ट मात्र मी प्रकर्षाने सांगेल की या क्षणाला ही जुगलबंदी ॲट इट्स पीक आहे. कारण दोन महत्त्वाचे फॅक्टर्स इथे, हा जो काही गॅप होता पॅरेंट आणि मुलांमधला तो वाढवण्यासाठी दोन महत्त्वाचे फॅक्टर्स जास्त कारणीभूत ठरले या पिढीला, जेनझी आणि मिलेनियल्समध्ये किंवा त्या आधीच्या पिढीमध्ये मी म्हणेल. तर त्यातला सगळ्यात पहिला जो फॅक्टर होता तो म्हणजे तंत्रज्ञानानं प्रचंड मोठी झेप घेतली आहे. आणि इतकी मोठी झेप घेतली आहे त्यामुळं अचानक हे तंत्रज्ञानाने जगच बदलून टाकलं. म्हणजे कुठे पत्राने व्यवहार व्हायचे तर कुठे आज सेकंदामध्ये व्हिडिओ कॉल चालू आहेत, थेट भेट असल्यासारखं स्वरूप आहे. सो या जनरेशनमध्ये वावरणारी जुन्या जनरेशनमध्ये वावरणाऱ्यांपेक्षा खूप तुलनेनं पुढे निघून गेलात. हा पण म्हणतो टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्टेज झाला या पिढीला. त्यामुळे तो जो गॅप होता दोन पिढीमधला तो तंत्रज्ञानानं वाढवला. बरोबर. आणि दुसरा जो फॅक्टर आहे ज्यामुळे हा गॅप वाढला तो म्हणजे तो वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. जसं की मी म्हणेल की उशिरा होणारी जी लग्न आहे, पूर्वी लग्न लवकर व्हायची, म्हणजे 20-22व्या वर्षी मुलाचं लग्न व्हायचं, 22-23व्या वर्षामध्ये मुलीचं लग्न 17 किंवा लिगल वय 18 वर्षांमुळं 19-20-22च्या वर्ष वयामध्ये मुलीचं वय लग्न व्हायचं. 25मध्ये मुलाचं आणि 20मध्ये मुलीचं जरी धरलं तरी अपत्यप्राप्ती लवकर व्हायची. त्यामुळे तुलनेनं अपत्य आणि पॅरेंट्स यांच्यामधलं अंतर कमी असायचं. आज उशिरा लग्न होत आहेत या जनरेशनमध्ये आणि उशिरा झालेल्या लग्नानंतर परत पुन्हा अपत्यप्राप्ती पण तुलनेनं अजून वेळ घेऊन केली जाते, उशिरा होते आणि त्यामुळे ते अंतर अजून वाढले. सो हे दोन फॅक्टर जर बघितले तर तंत्रज्ञान आणि उशिरा लग्न, उशिरा अपत्यप्राप्ती, तर यामुळं खरंच हा गॅप खूप मोठा झाला आहे. जो एरवी असायला पाहिजे एका पिढीचा तो इथे दोन पिढीचा होऊन बसला आहे. म्हणजे अनेक ठिकाणी अनेक मुलांना त्यांचे वडीलच आजोबांसारखे वाटतात. सो थोडा फरक मात्र या जनरेशनला थोडासा जास्त झाल्याचा जाणवतो. आणि जे आधुनिक शाळा आहेत, आधुनिक अभ्यासक्रम आहेत, म्हणजे थोडासा टफ अभ्यासक्रम म्हणूयात, याचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम होतोय? आधुनिक शाळा किंवा तुम्ही म्हणसाल जे काही शाळांचं स्वरूप बदललंय, आता अनेक अमेनिटीज आल्या शाळेमध्ये. फॅसिलिटीच्या पुढचा शब्द आहे अमेनिटीज. आता इवन schools are providing
डायव्हर्स स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज. ओके, एकीकडे फक्त खुलं मैदान असायचं, आता काय की व्हॉलीबॉलचं ग्राउंड वेगळं आहेच, तुम्हाला इंडोर स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी आहेच तिथे. सो मल्टिपल फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आत्ताच्या आधुनिक शाळांमध्ये. आणि शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ॲग्रेसिव्हली पावलं उचललीत. सिलेबस तुलनेनं टफ आहे. तुम्ही जर बघितलं तर ICSE CBSEचा सिलेबस म्हणजे टफनेस त्यांची तुलनेनं जास्त आहे. जे पूर्वी 10वीच्या विद्यार्थ्याला शिकवलं जायचं ते आज 8वीच्या विद्यार्थ्याकडनं अपेक्षित आहे. सो हा टफनेस खरंच सिलेबसचा वाढलेला आहे शाळांमध्ये. परंतु त्याचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर जर परिणाम बघायचा तर मी म्हणेल अभ्यासक्रम ही वेगळी संकल्पना आहे, व्यक्तिमत्व ही वेगळी संकल्पना आहे. निश्चितच थोडा फरक पडतो अभ्यासक्रमाचा, परंतु फार मोठा फरक पडत नाही. शाळेच्या जर कुठल्या गोष्टीचा फरक पडतो आधुनिकतेचा तर त्यामध्ये आहे तुमची संगत आहे मुलांची, त्याचा खूप फरक पडतो. टाईप ऑफ पॅरेंटिंग, कशा प्रकारची पॅरेंटिंग होते त्याचा फरक पडतो. टीचिंग स्टाईल्स, टीचिंग मेथडचा फरक पडतो. मग ते शाळेतले शिक्षक असो किंवा कोचिंग क्लासेसमध्ये असो, त्याचा इम्पॅक्ट होतो विद्यार्थ्याच्या जडणघडणीवरती. ते कोणत्या स्वरूपाची उदाहरणं देतात, कोणत्या स्वरूपाने शिकवतात, हा मुलगा मुलगी कोणासोबत बसून शिकते, ठीक आहे, कोणत्या माध्यमांचं शिक्षण चालू आहे, ऑनलाईन ऑफलाईन, या गोष्टींचा निश्चित फरक पडतो. परंतु मी म्हणेन की आधुनिक शाळा, नवीन बिल्डिंग, ॲडव्हान्स्ड ज्या स्कूल्स आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर असा फार परिणाम होत नाही. आणि राहती गोष्ट ती म्हणजे तुम्ही जर इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमात बघाल तर इंग्रजी माध्यमाच्या मुलांचे एक ॲडव्हान्टेज आहे जिथे आज पालकांचा कल वाढतो आहे, कारण त्यांचं सायन्स आणि मॅथ्स हे जे कोर सब्जेक्ट आहेत, जे तुम्हाला उद्या मेडिकल इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल फील्डमध्ये एज्युकेशन घ्यायला जायचं असेल, फार्मसी बीटेक वगैरे, फूड टेक्नॉलॉजीसारख्या ब्रांचेसमध्ये, तर तिथे त्यांना इंग्रजीमध्ये हे पूरक ठरतं शिकलेलं. त्यामुळे तो एक ॲडव्हान्टेजचा पार्ट आहे इंग्रजी शिकणं. पण त्याचा अट्टहास असावा नाही, परंतु त्याच्याच बाजूला निगेटिव्ह बाजूसुद्धा आहे त्याची. किंवा असं म्हणेल मराठी शाळांचा प्लस पॉईंट असा आहे की मराठी माध्यमात शिकलेला भावनिकदृष्ट्या खूप चांगला विद्यार्थी घडतो. तुम्ही बघा, भाषांचं शिक्षण ज्याला जमतं, मग आपण मराठी भाषा असो, मातृभाषा म्हणून आपण स्वीकारतो, हिंदी भाषेची पुस्तकं असतील, ठीक आहे, यामध्ये शिकणारा हा विद्यार्थी जो आहे तो भावनिकदृष्ट्या खूप चांगला प्रगल्भ होतो, त्याचा EQ चांगला होत असतो. शिवाय मी तर नेहमी सांगत असतो माझ्या व्याख्यानांमध्ये की इतिहासासारखा विषय जर मराठीत मातृभाषेत ज्याच्या त्याचा इतिहास ज्या त्या राज्याचा त्याने त्याच्या मातृभाषेत शिकला तर तो नसानसान जातो. अगदी बरोबर. महाराजांचा, छत्रपतींचा इतिहास जर तुम्ही बघितला तो जर मराठीत शिकला तर तो नसांमध्ये जाणार. इंग्रजी माध्यमाच्या मुलाला महाराजांचा इतिहास ती एवढ्या मोठ्या प्रमाणात सर येणार नाही शिक्षणाची. सो तो त्याचा एक डिसएडव्हान्टेज आहे. परंतु अभ्यासक्रमाचा थेट पर्सनॅलिटीवर, व्यक्तिमत्वावर फार विशेष असा फरक पडतो असं मला वाटतं. अच्छा. आता आपण बघतोय अलीकडच्या काळात ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात त्यांचं प्रमाण खूप वाढलंय शाळेमध्ये. मग ते डान्स असो, म्हटलं कुठलाही कला प्रकार किंवा स्पोर्ट्स, तर खूप त्याचं प्रमाण वाढलंय. मग याचा मुलांच्या भविष्यावर, व्यक्तिमत्वावर डिरेक्टली परिणाम होतो की हे फक्त वेळ वाया घालवण्याचा किंवा अपव्यय करण्याचं साधन आहे? नाही, बघा, शाळा ज्यावेळी एखादी ॲक्टिव्हिटी करते तर निश्चितच ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कुठे ना कुठे हातभार लावता येईल अशीच ती ॲक्टिव्हिटी असते. बी इट सायन्स एक्झिबिशन और बी इट गॅदरिंग्स, कल्चरल इव्हेंट्स, या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज गरजेच्या आहेत. आणि इनफॅक्ट मी असं म्हणेल की शासनानं सुद्धा काही नामनिर्देश घोषित केलेले आहेत, काही निर्देशपत्र दिलेत, त्यामध्ये काही रुलिंग आउट केलेली आहे की कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. त्यानुसार शाळा ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करत असते. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या गोष्टींची गरज असतेच, कारण केवळ अभ्यासक्रम शिकून चालणार नाही आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आपल्याला अपेक्षित आहे. एक व्यक्ती म्हणून त्याची डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. मी मगाशी पण म्हटलं, अभ्यासक्रम म्हणजेच पूर्ण व्यक्तिमत्वावर इम्पॅक्ट होला असं, पण अभ्यासक्रमासोबत इतर गोष्टी ज्या असतात त्या व्यक्तिमत्वाला घडवत असतात. म्हणजे आपण असं बघूयात की जी विद्यार्थी शाळेमध्ये स्टेजवर कुठला परफॉर्म करायला घाबरत होते आणि जे विद्यार्थी स्टेजवर जाऊन थेट परफॉर्म करत होते, सभाधारिष्ठ ज्यांच्यामध्ये होतं, उद्या चालून भविष्यामध्ये तुम्हाला असं आढळून येईल की यांनी लिडरशिपचे रोल खूप चांगले केले, ज्यांनी सभाधारिष्ठ दाखवलं. अगदी बरोबर. त्यांनी टीम लीड केल्यात, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं नेटवर्क उभं केलं स्वतःचं. ओके, इव्हन दे बिकेम एन एक्स्ट्रोवर्ट. मार्केटिंग क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम करून दाखवलंय. पण हे जर तुम्ही बघितलं तर जो विद्यार्थी सभाधारिष्ठ दाखवू शकला नाही त्याचा इंट्रोवर्टनेस असतो, आणि शिवाय लीड करण्याची पोझिशन त्यांना तितक्या चांगल्या पद्धतीने जमत नाही. त्यामुळे ह्या ज्या ॲक्टिव्हिटी शाळा राबवून घेतं या कुठेतरी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी गरजेच्या आहे, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे, म्हणून त्या घेतल्या जातात.
हां, मात्र इथे एक गोष्ट नक्की सांगेल मी पालकांना. पालक काय करतात की एखादी गोष्ट मुलाची दिसली की बस मग त्याला त्याच गोष्टीच्या मागं पळायला लावतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला देतो. प्रत्येक शाळेमध्ये एखाद्या इयत्तेमध्ये एखादा मुलगा असतो किंवा मुलगी असते, ती खूप उत्कृष्ट नृत्य करते, छान डान्सर असते. तो मुलगा कदाचित वेस्टर्न डान्स करत असेल, मुलगी कदाचित भरतनाट्यमचा क्लास लावलेला असेल किंवा कुठला तरी डान्स शिकत असेल प्रकार. मग 1ली ते 10वी केवळ त्याला डान्सच करत राहायला लावायचं. ठीक आहे, मान्य आहे, तो डान्समध्ये उत्तम आहे, त्याला कदाचित जर करिअर म्हणून आवड म्हणून त्याला ती जोपासायची म्हणून करिअर करायची असेल तर तो भाग वेगळा. बरोबर. परंतु शिक्षणासोबत तुम्ही इतर प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर भर द्यायला पाहिजे. जितका त्याने डान्समध्ये सहभाग घेतला तसंच एखाद्या वर्षी त्यांनी सायन्स एक्झिबिशनला भाग घेतला पाहिजे. तितकाच इलॉक्युशन कॉम्पिटिशन, डिबेट कॉम्पिटिशन, वादविवाद स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, चित्ररेखाटन स्पर्धा असेल, पोस्टर प्रेझेंटेशन असेल, अशा अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात. त्या ॲक्टिव्हिटींमध्ये सुद्धा तितक्याच उत्स्फूर्तपणे भाग घेतला पाहिजे आणि यासाठी पालकांनी त्याला आग्रह केला पाहिजे. नाही तर बस एक डान्स येतो तर बस तोच डान्स करायचा असं नको व्हायला. बरोबर बरोबर. आत्ताच सर तुम्हालाही माहिती असेल की ग्लोबल रिसर्च रिपोर्ट आला आहे आणि त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं आहे की जेनझींची बुद्धिमत्ता त्याच्या आधीच्या अनेक पिढ्यांपेक्षा कमी आहे असं तो रिपोर्ट सांगतोय. आणि आजकाल अनेक पालकांचं पण असं म्हणणं आहे की त्यांच्या मुलांची एकाग्रता कमी होते. तर यात किती तथ्य आहे, तुम्हाला काय वाटतं? बघा, ह्या प्रश्नाचा दुसरा जो पैलू आहे, पार्ट आहे, मुलांची एकाग्रता कमी होते असं जो पालकांचं म्हणणं आहे त्यामध्ये खरंच तथ्य आहे. परंतु जो पहिला पार्ट आहे की ग्लोबल रिपोर्टनुसार जो काही आता दर्शविलं जातं की जेनझीची जनरेशन ही तुलनेनं कमी बुद्धिमत्ता असलेली वरच्या जनरेशनपेक्षा, हे कुठंतरी मान्य करण्यासारखं वाटत नाही. कारण काय होतं, तुम्ही कुठल्या बाजूनं नाण्याकडे बघताय, नाण्याला 2 बाजू असतात, बरोबर, 6 आणि 9. तसंच अगदी तुम्ही जुन्या जनरेशनच्या लोकांना हा रिपोर्ट दाखवा, ते म्हणतील हो आम्हीच खूप हुशार होतो. तुम्ही नवी जनरेशनला दाखवा, ते म्हणतात यांना काय माहिती आहे. सो तो दृष्टिकोनाचा पार्ट आहे. आता नेमका क्रायटेरिया कुठला वापरतो आपण त्यानुसार ते होऊ शकतं. तुम्ही मेमरी रिटेन्शनचा क्रायटेरिया जर वापरला, लक्षात ठेवण्याची कॅपॅसिटी, तर निश्चितच जुन्या जनरेशनपेक्षा ही जी नवीन आलेली जनरेशन आहे तर या जनरेशनमध्ये मेमरी रिटेन्शन तुलनेनं कमी आहे. बरोबर. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आपल्या आजोबांची, वडिलांची, आमची ही जी काही पिढी होती त्या कम्पॅरेटिव्हमध्ये जी काही मुलं शाळेमध्ये शिकत आहेत, ॲडव्हान्स शिकत आहेत, त्यांना संगणक हाताळणं माहिती आहे, त्यांना कम्प्युटर, त्यांना मोबाईल हाताळणं माहिती आहे, व्हेरी ॲडव्हान्स्ड, परंतु त्यांची मेमरी रिटेन्शन तुलनेनं कमी आहे. तो क्रायटेरिया बघितला तर आपण म्हणू शकतो हा रिपोर्ट काही अंशी योग्य आहे. परंतु इतर जर क्रायटेरिया वापरला की नवीन गोष्टी शिकण्याची ताकद, जुन्या पिढीतल्या कुठल्याही पालकांना नवीन गोष्ट शिकायला नको वाटते. इनफॅक्ट ते मंदिरातही त्याच जातात जिथं त्यांना नेहमी त्याची सवय. ठीक आहे की बाबा हे गुरु चांगले, मान्य, मग एखाद्या दुसऱ्या गुरूंचं पण ऐकून घ्या. नाही, एकदा ठरलं की ठरलंच. बदल शक्यतो ते करत नाही. दे आर व्हेरी रिलक्टंट पॅरेंट्स. त्यावेळी आपण म्हणतो पुराणिक लोक किंवा जुनी जी मंडळी आहेत रिलक्टंट आहेत, बदल लवकर ऍक्सेप्ट करत नाहीत. आणि नवीन पिढी जी आहे ती फार पटकन बदल ऍक्सेप्ट करतात. ओके, फास्ट आहे, डायनामिक आहे. सो प्रत्येक पिढीचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसएडव्हान्टेजेस आहे. सो मी ग्लोबल रिपोर्टचा जो पहिला पार्ट आहे की नवीन पिढी कमी बुद्धिमत्तावाली आहे असं कुठंतरी म्हणणं चुकीचं ठरेल, तो अन्यायकारक ठरेल त्यांच्यावर. आणि दुसरा पार्ट मला वाटतं आपण विचारला होता की एकाग्रतेचा विद्यार्थ्यांच्या. सो निश्चितच ही जी काही नवीन पिढी आहे या पिढीमध्ये एकाग्रतेचा इश्यू आहे, कारण संयम नाही आहे यांच्याकडे. ते हे तुम्ही बघा, रीलचं कल्चर आहे, व्हिडिओचा जमाना आहे, चलचित्रांचा. तुम्ही व्हिडिओ म्हणजे नेमकं काय हे जर समजून घेतलं तर चित्र जे काढलं जातं त्यांनाच एका विशिष्ट वेगात फिरवलं. आय डोंट नो टेक्निकली 11 or 12 frames a second or something like that. पण ते जर चित्र विशिष्ट वेगानं फिरवलं, इतक्या फ्रेम जर एका सेकंदात पुढे गेल्या वेगानं, तर त्याचाच बनतो मोशन व्हिडिओ. सो व्हिडिओ हा स्वरूपच मुळात फास्ट पिक्चरने बनला आहे. बरोबर. आणि या व्हिडिओच्या जगामध्ये प्रचंड व्हिडिओ पाहणारी ही पिढी, त्यांना तर संयमच राहिला नाही कशाचा. हे जग फास्ट झालं, ही पिढी अजून फास्ट झाली. बरोबर. आणि ते संयम न राहिल्यामुळं एकाग्रता खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली आहे. आणि याला कारणीभूत स्क्रीन, म्हणजे ती टी व्हीची असेल, मोबाईलची असेल, किंवा मोठ्या मोठ्या शहरामधील धावती लाईफ असेल. आणि मुलं तरी गोष्टी कधी करणार. बरोबर. कारण शाळेचा वेळ बघा तुम्ही, 7 ते अक्षरशः सकाळी 7ला मुलं चाललीत, 3:30 वाजता घरी येत आहेत. 7 वाजता मुलं चालली, त्यासाठी 6 वाजता उठायचे, आवरायचे, बसची वाट पाहायची. 3:30 वाजता मुलं येणार, थकणार थोडी, जेवणार काय, आराम कधी करणार, वर शाळा होमवर्क देते तर होमवर्क करायचं आहे. त्यानंतर पुढे प्रत्येक पालकांनी मुलाला बिझी ठेवण्यासाठी कुठला ना कुठला क्लास जोडून दिला त्याला सोबत, तो करायचा आहे. आणि मग नंतर उरलेल्या वेळेमध्ये अभ्यासासाठी तितकी ताकद राहील का, तितका फ्रेश मेंदू राहणार नाही.
त्यामुळं कुठंतरी मान्य जरी केलं आपण की हे एकाग्रता कमी झाली, पण त्यामागं कारणंसुद्धा शोधणं गरजेचं आहे. बरोबर. जितका जबाबदार त्या मुलाचा स्क्रीन टाईम आहे एकाग्रता कमी व्हायला, तितकाच जबाबदार त्या मुलाचा पालक सुद्धा आहे त्यांची एकाग्रता कमी करायला. सो मी पालकांना आवर्जून सांगेन की तुम्ही सुद्धा कुठंतरी त्यांच्या वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थित करून द्यायला पाहिजे, जेणेकरून ते प्रत्येक गोष्टीला न्याय देतील. आणि मग जो काही क्वालिटी अभ्यासाचा वेळ आहे तो क्वालिटी टाईम अभ्यासालाच दिला जाईल, तितक्या क्वालिटीनं अभ्यास होईल. म्हणजे यासोबतच एक गोष्ट आजकाल जाणवते की पालक आणि मुलांमधला जो संवाद आहे तो खूप कमी होत जातोय, विसंवाद वाढतोय. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझ्याकडं अनेक केसेस येतात. हल्ली अशा केसेसचं प्रमाण फार वाढलं की ज्यामध्ये देर इज अ ह्यूज कम्युनिकेशन गॅप बिटवीन पॅरेंट अँड देअर चिल्ड्रन. आणि ही समस्या खरंच गंभीर स्वरूप धारण करते. एक तर याला मी म्हणेल वेळेचा अभाव, पॅरेंटलाही तितका पुरेसा वेळ नाही आहे. दुसरं याला कारण आहे प्रत्येकाला स्वतःचं स्वातंत्र्य वाढलं आहे. एव्हरीबडी इज थिंकिंग दॅट वेअर इज माय ओन प्रायव्हसी. वडील म्हणतात मी ऑफिसमध्ये जॉब करतो, मग ड्राईव्ह करत येतो, मग मी कधी मोबाईल पाहणार. बरोबर. आई म्हणते मी थकून आले, मी माझे काम करते, मग मी कधी टी व्ही पाहणार. संध्याकाळच्या वेळेत मालिका असतात प्राईम टाईम. ठीक आहे. मग मुलं म्हणतात मला हाच वेळ मिळतो खेळायला, बाकीच्या वेळेत मी शाळा कॉलेजला क्लासला असतो. त्यामुळे वेळेचा सगळ्यात मोठा स्कार्सिटी म्हणता येईल, वेळेची स्कार्सिटी. पहिले तर वेळ प्रत्येकाकडे नाही, दुसरं प्रत्येकाला फ्रीडम स्वतःचं पाहिजे. तिसरं याच्यामध्ये गोष्ट ॲड झाली ती म्हणजे मी का पुढाकार घेऊ. आणि यामुळं काय झालं की प्रत्येकाला प्रायव्हसीच्या नावाखाली गोष्टी शेअर करायच्या नाही आहेत. इवन सोबत जेवत नाही आहेत घरामध्ये, प्रत्येकाची जेवणाची वेळ वेगळी आहे, खोल्या वेगळ्या आहेत. इवन या सगळ्या गोष्टींमुळं काय होतं की कम्युनिकेशन गॅप वाढतोय. पण हा जो गॅप आहे हा शहरी भागात वाढण्याची कारणं झाली. ग्रामीण भागामध्ये आधीची पिढी शिक्षित नसेल आणि पुढची पिढी थोडीफार शिकली असेल तर शिकलेल्या पिढीला यांना सांगा वाटणं महत्त्वाचं वाटत नाही, समजून सांगणं गरजेचं वाटत नाही की नेमकं काय आहे काय नाही. आणि यांची समजून घ्यायची इच्छा नसते. त्यावेळी परत तो गॅप तयार होतो की ठीक कर, तुला काय करायचं. ओके. सो असे अनेक कारणं आहेत, परंतु निश्चित हा गॅप मात्र खूप वाढतोय. आणि हा गॅप वाढल्यामुळं पालकाच्या विद्यार्थ्याबद्दलच्या तक्रारी वाढल्यात, विद्यार्थ्याच्या पालकाबद्दलच्या तक्रारी वाढल्यात. मुलं आपल्या मित्रमैत्रिणींकडं पालकांबद्दलच्या तक्रारी करतायत आणि पालक त्यांच्या ऑफिसमध्ये मैत्रिणींकडं मुलांच्या तक्रारी करतायत. खरं तर ज्याची तक्रार त्याच्याकडेच केली तर भारतातल्या खूप समस्या संपतील असं माझं स्पष्ट मत आहे. सो निश्चितपणे हा गॅप वाढतोय, तो कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे. म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये अनेक बदल झालेत पॅरेंटिंग आणि टीचिंगमध्ये. तर आता 2026 सुरू आहे. पुढच्या 25 वर्षात पॅरेंटिंग आणि टीचिंग मध्ये काय बदल होतील, काय त्याचं भविष्य आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितच 2000 ते 2025 ही जर मागची 25 वर्ष बघितली आपण तर ती फार वेगळी होती 75 ते 2000 पेक्षा. 1975 to 2000. बरोबर. त्यामध्ये पॅरेंटिंग आणि टीचिंग फार वेगळं होतं, आज वेगळं आहे. तुम्ही बघा त्या काळामध्ये कशा पद्धतीनं मार पडायचा मुलांना. 90च्या दशकामध्ये जे शिकले, शतकांच्या लास्ट सेंचुरीमध्ये, लास्ट डिकेडमध्ये जे शिक्षण झाले, माझ्या सहकार्यांना विचारा, मला माहिती आहे वर्गामध्ये कशा पद्धतीचा प्रसाद मिळायचा. तसं 2000 ते 2025च्या काळामध्ये नाही मिळालं. बरोबर. कारण शिक्षण पद्धती बदलली, बरोबर. पॅरेंटिंगचे पण प्रकार बदलले. तुलनेनं मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करायचा प्रयत्न केला या पिढीनं. दुर्दैवानं तो टेक्निकल इश्यू आणि मगाशी मी सांगितलं काही गोष्टीमुळे तो गॅप वाढला, जनरेशन गॅप. परंतु कुठंतरी पॅरेंटिंग बदलली होती. परंतु पुढच्या 25 वर्षामध्ये मला याच्यात खूप बदल जाणवतो आहे. मला असं वाटतं आहे की पालकांचं दुर्लक्ष अजून वाढणार आहे. डिपेंडन्सी झाली आहे पालकांची. शाळेत टाकलं शाळा पाहून घेईल, क्लास लावला आहे क्लास पाहून घेईल. इवन देर आर मेनी केसेस जे आमच्याकडे येतात की आता मी आणलं काउन्सिलरकडे, आता हे सर पाहून घेतील. आम्ही 2 तास चर्चा करणार आहे त्यांच्याशी, 1-1.5 तास सेशन घेणार आहोत. आम्ही काही गोष्टी फाइंड आउट करून त्याचे सोल्युशन्स काहीतरी आपण प्रिस्क्राईब करून देणार आहोत त्यांना की दीज आर दी रेमेडीज. ठीक आहे, की ज्यामध्ये तुम्ही या गोष्टी केल्या की त्याला हे फायदे होतील. हे करा बाबा, फिरायला जा, किंवा इंट्रोवर्टनेस कमी करण्यासाठी काय करा, एक्स्ट्रोवर्ट कसं होता येईल, कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवता येईल, या गोष्टी आम्ही त्या स्तरावर करू शकतो. पण एक्झिक्युशन कोणाचं काम आहे? पॅरेंट्सचं आहे. बरोबर. तर डिपेंडन्सी पॅरेंट्सची अजून एक वाढत जाणार आहे. मुलाचं सुद्धा मला असं वाटतं की शाळेवरचं अवलंबित्व आणि क्लासेसवरचं अवलंबित्व वाढत जाणार आहे. कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन झालं आहे. आज IQच्या मागं पालक पळत आहेत, मुलांना पळायला लावत आहेत. मला वपू काळ्यांचा एक खूप सुंदर डायलॉग आठवतो. म्हणजे ते कुठल्या तरी कागदपत्राचा विषय असतो आणि मग ते म्हणतात की कागदाला जेव्हा
अहंकार चिटकतो तेव्हा त्याचं सर्टिफिकेट होतं. सर्टिफिकेट म्हणजे काय, आजकाल प्रचंड स्पर्धा चालू आहे मुलांची, ट्रॉफी गोळा करणे, सर्टिफिकेट गोळा करणे, अमुक स्पर्धेत भाग, त्याचं सर्टिफिकेट. 3 फाईली आहेत मुलांच्या शाळेपर्यंतच. आमच्या आयुष्यभराच्या डॉक्युमेंटची एकच फाईल होती, आज 3 4 फाईल आहेत. आणि पालकांना त्याचा अभिमान वाटतो की बघा एवढ्या ट्रॉफीज आहेत. घरात तर पूर्ण एक स्पर्धाच असते, बघा हे मोठ्या मुलाचं, हे लहान्या मुलीचं, कोणी पाहुणे आले की बघा एवढे बक्षिसे मिळाले. खरंच ते तितकं महत्त्वाचं आहे का? खरंच ती बघा, तात्पुरतं एखाद्या गोष्टीत यश मिळवणं ही काही चुकीची गोष्ट नाही आहे, परंतु त्याचा गर्वात रूपांतर होणार हे चुकीचं आहे. बरोबर. सर्टिफिकेटच्या मागं धावणारी ही पिढी आहे. म्हणजे उपजत गुण, अवगुण, संगत, क्षमता, त्यानंतर इतर जणांना इन्फ्लुएन्स करण्याची शक्ती, लीड करण्याचा रोल, समजून घेणे, बिईंग अ गुड लिस्नर, अशा अनेक गोष्टी आपल्याला पाल्यात डेव्हलप करणं गरजेचं आहे. बरोबर. ठीक आहे, त्याचा EQ वाढवणं गरजेचं आहे, त्याला स्वतःच्या भावना सांभाळणं गरजेचं आहे. मी बघतो हल्ली शाळेची, कॉलेजची, ज्युनियर कॉलेजची मुलं ब्रेकअप झाले की तुटत आहेत. मुली म्हणजे फार विचित्र प्रकारे ते मुलंही होतात आणि मुलीसुद्धा अगदी प्लेड मारून घेण्यासारख्या गोष्टी करत आहेत हातावरती, आणि हे फार चुकीचं घडतं आहे कुठंतरी. आणि याला कारणीभूत जर कुठे असेल तर त्यांना भावनांना सांभाळता येत नाही आहे. या पिढींच्या भावना सांभाळणं फार गरजेचं आहे, त्यांना भावना सांभाळायला लावणं फार गरजेचं आहे. ती क्षमता कुठंतरी कमी होते. पालक घेऊन जात नाही आहेत मुलांना. मी अनेक पालकांना रेमेडी म्हणून सांगतो की तुम्ही नातेवाईकांकडे मुक्कामी घेऊन जा मुलांना. बरोबर. मुक्कामी माहीत नाही. अनेक पुणे मुंबईत तर आजी आजोबा नावाचा प्रकारच नाही आहे, अनेक ठिकाणी नाही आहेत. सहवास इतका कमी मिळतो आहे त्यांना, आणि त्यामुळं धाकही कमी होतो. दोघं वर्किंग असल्यानंतर फ्रीडम वेगळं मिळतं. प्रत्येक वेळी सगळी मुलं त्याचा योग्य वापर करतील तसं नाही. आणि वॉचडॉगही कमी होतो. बरोबर. वॉच टाईम त्याच्यावरचा लोकांचं लक्ष ठेवण्याचे, आणि काही गोष्टी कान धरून सांगण्याची गरज असते, ते कुठं काहीतरी कमी होतं आहे. वर्किंग पॅरेंट्सला तर आणखी प्रॉब्लेम आहे. त्यांना असं वाटतं की अरे मी दिवसभर बाहेर असतो किंवा बाहेर असते, आणि घरी आल्यावर कुठं रागून बाळाला, एवढाच वेळ तुम्ही सोबत असते. अशा अनेक अडचणी वाढत चालल्या. बरोबर. आणि मला पुढच्या 25 वर्षामध्ये असं दिसतंय की कुठेतरी संयुक्तिक जे काही डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, 360 डिग्री डेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे मुलाची, ती खुंटते. आणि त्यासाठी मात्र आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे की आपल्या मुलाचा कुठला पॅरामीटर हुकतोय, माझं पॅरेंट म्हणून काही चुकतंय का, याचं आपल्याला आत्मनिरीक्षण करणं गरजेचं आहे. बरोबर. शाळांनी देखील सर्टिफिकेट्स किंवा मार्क्सच्या मागं स्पर्धा न ठेवता ते कुठल्याही क्षेत्रात का जाईना तिथं खूप चांगल्या पद्धतीनं कसे लीड करू शकतील, कशा पद्धतीने इतर लोकांसोबत समजून घेऊ शकतील. बिकॉज मी एक ऑब्झर्वेशन सांगितलं होतं मला वाटतं 5 वर्षापूर्वी माझ्या एका कलिगला, की ही जी जनरेशन आहे त्यांचे पेशेस एवढे कमी आहेत की ते एकाच जॉबमध्ये 10 वर्ष कधीच राहू शकत नाही. आणि मी बघतो आधीच्या पिढीनं 40-40 वर्ष एकेका कंपनीत काम केलेलं आहे, एकेका कचेरीत काम केलेलं आहे. बरोबर. अनेक लोकांसोबत त्यांनी रिलेशन डेव्हलप केले. बरोबर. इथे नातेसुद्धा टिकत नाही त्यांची. बरोबर. इव्हन बड्डेला विश नाही केलं तर यांना 2-2 दिवस घरात कोंडून घेतात, अशी पिढी आहे. या सगळ्या पिढींच्या भावनिकता जपणं गरजेचं आहे. त्यांच्या वेळी सायकोमेट्रिक ॲनालिसिस करणं, टेस्ट करून घेणे, काउन्सलरसोबत चर्चा करणं. आणि मी आवर्जून सांगतो, विदेशामध्ये खूप मोठा वर्ग काउन्सिलिंग करून घेतो आणि मग चर्चा करून ठरवतो. आपल्याकडं पालक असे करतात की काउन्सिलरला काय कळतं किंवा मला माहिती आहे सगळं, मला माहिती आहे काय करायचं. अनेकांना काउन्सिलिंग हे खूप थोडतांड वगैरेही वाटतं. हां, तेही वाटतं. सो माझा फक्त कन्सर्न एवढाच आहे की पॅरेंटिंगची खूप मोठी आव्हानात्मक परिस्थिती आहे. मी सर्व पालकांना सांगेल की लेट्स ॲक्सेप्ट इट दॅट वी आर इन टू द मोस्ट डिफिकल्ट इरा ऑफ पॅरेंटिंग. बरोबर. दिस इज द मोस्ट डिफिकल्ट इरा ऑफ पॅरेंटिंग, अँड डोंट टेक इट व्हेरी कॅज्युअली. ओके, देर शुड बी अ वे टू हँडल युअर किड्स अँड चिल्ड्रेन. कारण बऱ्याच गोष्टींमध्ये एकदा मुलगा मुलगी हाताबाहेर गेली की रिवोक बॅक करणं अवघड असतं. परंतु ते हाताबाहेर जाण्यासाठी कारणीभूत मुलगा मुलगी नसते, त्याची संगत, पॅरेंटिंग आणि टीचिंग असते. ठीक आहे, मग प्रत्येक वेळी टीचिंगच खराब असेल असं नाही, प्रत्येक वेळी संगतच खराब असेल असं नाही. पॅरेंटिंगही चुकीची असू शकते किंवा संगतही चुकीची असू शकते, पण ती लक्षात येणंही गरजेचं आहे ना, तेही पॅरेंटिंगचंच काम आहे. सो पुढचा काळ मला थोडासा आव्हानात्मक वाटतो 25 वर्षाचा. म्हणजे कारण प्रत्येक काळाचे काही चॅलेंजेस असतात, तर या काळाचे हे चॅलेंजेस आहेत आणि हे वाढत जाणार आहे. तर आपल्या चर्चेवरनं पण एवढंच लक्षात येतं की चॅलेंजेस हे असणार आहेत, ते वाढणार आहेत. फक्त पालकांना, शिक्षकांना आणि त्यांच्यासोबत मुलांना सुद्धा जास्तीत जास्त सजग होणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीला धरून. तर नक्कीच सर, तुम्ही आज आम्हाला तुमचा इतका वेळ दिला आणि आपली इतकी चांगली चर्चा या विषयावर झाली, कारण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. तुम्ही पण खूप छान विषय निवडला, मला आवडला या विषयावर चर्चा करायला.